बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। काल ठाण्यामधला शिंदे गटाच्या धुलाईचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पाहिला असाल। शिंदे गटाची ठाण्यातून झालेली धुलाई। आता ठाण्यातून शिंदे गटाची जर ही अशी अवस्था असेल तर उभ्या महाराष्ट्रात काय चित्र असणार लक्षात घ्या। या शिंदे गटाचं आता सोडून द्या, आपली खरी लढाई आहे ती भारतीय जनता पक्षाशी। या भारतीय जनता पक्षाचं कमळ अशा प्रकारे या महाराष्ट्रात उखडून फेकायचं आहे शिवसैनिकांनो, त्यासाठी तुम्ही साऱ्यांनी वचनबद्ध व्हा। हे शिंदे गट वगैरे सोडून द्या, यांच्याकडे बोलण्यासाठी शब्द देखील नसतात। जेव्हा अशा खुल्या चर्चांमध्ये शिंदे गटाचे काही प्रतिनिधी येतात, प्रतिनिधी कसले हे लाभार्थी येतात, त्यांच्याकडे बोलण्यासाठी काहीच नसतं। त्यांना महापालिकेची कामं कुठली, नगरसेवकांची कामं कुठली, आमदारांची कामं कुठली, यांना खासदारांची कामं काय असतात याच्यातला फरक देखील माहिती नाही। आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस हे प्रतिनिधी येतात त्याच्यातले काही नगरसेवक असतात, म्हणजे त्यांना देखील माहीत नसावं। आमचंच दुर्दैव, ही असली माणसं आम्ही प्रतिनिधीमधून पाठवली होती। ठीक आहे, देर आहे बट दुरुस्त आहे। या अशा माणसांना आता धडा शिकवायची वेळ आली, तीही रस्त्यावर उतरून। आता कुठलाही मुलाहिजा बाळगायचा नाही। आता रस्त्यावर तर रस्त्यावर, सोशल मीडिया तर सोशल मीडियावर, आणि तुम्ही सर्वजण पाहत असाल ट्विटरवर, आपण ट्विटरवर देखील आहोत। ट्विटरवर मला एक विशेष गोष्ट तुमच्या निदर्शनास आणायची आहे। ट्विटरवर मी गोष्ट पाहतोय, प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या अंधभक्ताच्या नावाच्या पुढे कंसामध्ये मोदी का परिवार, ही काय संकल्पना आहे मला माहित नाही, पण प्रत्येकाच्या नावापुढे कंसामध्ये मोदी का परिवार, म्हणजे नितेश राणे असेल कंसामध्ये मोदी का परिवार, किंवा कुठलाही भारतीय जनता पक्षाचा नेता असेल, मग कोणीही असे ना, त्याच्या नावाच्या पुढे मोदी का परिवार। मला हे पाहून जरा अजब वाटलं। तुम्हाला तुमचे परिवार राहिले नाहीत का? ज्या माणसाला स्वतःचा परिवार नाही त्याचं नाव टाकून मोदी का परिवार वगैरे हे लिहितायत, तुम्हाला तुमचे स्वतःचे परिवार राहिलेत की नाही राहिलेत? विचार करा, जेव्हा आपल्याच माणसांना दगा दिला जातो, आपल्याच मायबापांना दगा दिला जातो, त्यांचा विश्वासघात केला जातो, त्यांचा विश्वास तोडला जातो, तेव्हा अशी भलत्याची नावं टाकून याचा परिवार त्याचा परिवार म्हणून अशी कंसात नावं टाकावी लागतात। आणि घाण ह्या गोष्टीची वाटते, ही आपलीच काही कणा मोडलेली मराठी माणसं, आपलेच काही बांधव जेव्हा आपल्याला शहाणपणा शिकवतात। मी विचारलं कालच्या ह्यांच्या यादीमध्ये, बघा माझा साधा प्रश्न होता, कालच्या ह्यांच्या यादीमध्ये त्या 10-12 खासदारांची, जी काही 20 खासदारांची नावं जाहीर झाली, त्या यादीमध्ये मी 2 नावांचा विशेष उल्लेख केला। एक मिहिर कोटेचा, मुंबई उत्तर पूर्व, आणि त्याच्यानंतर एक नाव मला वाटतं पियुष गोयलांचं होतं। ह्या 2 नावांचा मी विशेष उल्लेख केला। त्या दोनही नावांना, म्हणजे मुंबईतनं जी 2 नावं जाहीर झाली, दोनही नावं गुजराती, दोनही नावं महाराष्ट्राची नाहीत। आता मिहिर कोटेचांचं सांगायचं झालं तर मिहिर कोटेचा मुलुंड विधानसभेतनं आमदार आहेत। पियुष गोयलांचं तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, पण विशेष म्हणजे मी पियुष गोयल यांचं एक ट्विट दाखवलं ट्विटरवर। अंधभक्तांच्या बुडाखाली जाळ धूर एकत्रच निघाला। मी अंधभक्तांना काय म्हणालो की पियुष गोयल यांचं ट्विट गुजरातीतून आहे, म्हणजे मुंबईतनं खासदारकीची जागा ह्यांना मिळते, मुंबईतनं तिकीट मिळते, आभाराचं ट्विट हे गुजरातीतून का? मग अंधभक्तांनी काय दाखवायला सुरुवात केली की त्यांनी मराठीतून पण ट्विट केलंय, त्यांनी इंग्रजीमधून पण ट्विट केलंय। अंधभक्तांना शाळेत खरंच जाण्याची गरज होती। हे अंधभक्त मला शिकवत होते की तुम्ही अर्धवट पाहिलं वगैरे वगैरे। त्यांनी हे पाहावं की ज्यावेळेस गुजरातीचं ट्विट आलं त्याच्यानंतर तासाभराने, जवळपास सव्वा तासाच्या अंतरानंतर ते इंग्रजीतलं आणि मराठीतलं ट्विट आलं। म्हणजे पियुष गोयलांवर ज्यावेळेस मराठी माणूस तुटून पडला त्यावेळेस त्यांना कुठेतरी एक शहाणपण सुचलं आणि त्यांनी दुसरं ट्विट टाकलं मराठीतनं आणि इंग्रजीतनं। पण तोपर्यंत आपल्या माणसांना काय वाटलं, नाही मराठीतून टाकलंय ना, ही असते अंधभक्ती। तुम्हाला तुमच्या भाषेचा अभिमान असावा। मला गुजराती विषयी कुठेही माझ्या मनात तिटकारा नाही, काहीही नाही, ना गुजराती विषयी ना गुजरात विषयी, पण मला त्या वृत्तीविषयी तिटकारा आहे। जर तुम्ही महाराष्ट्रात राहताय, महाराष्ट्राचं खाताय, महाराष्ट्राचं पिताय, त्यानंतर महाराष्ट्रातून सत्ता उपभोगताय, मग तुम्हाला महाराष्ट्राविषयी कळवळा असावा की तुम्हाला इतर राज्यांविषयी असावा। भारत संघराज्य आहे, सगळ्या राज्यांविषयी तुमच्या मनात प्रेम असलंच पाहिजे। जर राज्यांमध्ये अशी एकमेकांविषयी हेवेदावीची भाषा असेल तर हे राष्ट्र टिकणार नाही। याही वृत्तीचे आम्ही आहोत। पण मुंबई महाराष्ट्रातनं तुम्हाला मिहिर कोटेचा, त्यानंतर तुम्हाला, कारण मागचेही उमेदवार ह्यांचे मनोज कोटक होते, मागचेही ईशान्य मुंबईचे खासदार, आणि आताही पियुष गोयल मिहिर कोटेचा, हीच नावं का सुचतात? म्हणजे तुम्हाला मराठी माणसावर विश्वास राहिलेला नाहीये।
तुम्हाला माहिती आहे मराठी माणसाचं मतदान आम्हाला होणार नाही. तुम्हाला माहित असावं, तुमच्या माहितीसाठी सांगतो, मिहिर कोटेचा यांच्या जागेवर संजय दिना पाटील शिवसेनेचे उमेदवार आहेत. माजी खासदार देखील राहिलेले आहेत. शिवसेनेचे ईशान्य मुंबईचे लोकसभा समन्वयक आहेत. ते संजय दिना पाटील यावेळेस न भूतो न भविष्यती अशा घवघवीत मताधिक्याने निवडून येतील मिहिर कोटेच्या. कारण जवळपास 6 विधानसभा, त्याच्यामध्ये भांडूप विधानसभा आहे जिथे शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत रमेशभाई कोरगावकर. विक्रोळी विधानसभा आहे त्याच्यामध्ये, तिथे स्वतः सुनील राऊत आमदार आहेत, संजय राऊतांचे बंधू. त्याच्यानंतर घाटकोपर विधानसभा असेल, तुम्ही विचार करा. त्याच्यानंतर काही विधानसभा बाहेरच्या देखील येतात, मानखुर्द असेल, गोवंडी शिवाजीनगरची. पण फक्त घाटकोपर मधल्या गुजराती बांधवांच्या मतावर, मुलुंड मधल्या गुजराती बांधवांच्या मतावर तुम्ही ईशान्य मुंबईची खासदारकी जिंकून आणणार आहात का? तर तसं होणार नाही. आजपर्यंत काय होत होतं, शिवसेनेच्या बळावर तुम्ही मुंबईच्या खासदारकीच्या जागा जिंकल्यात. आता ते बळ तुम्हाला मिळणे नाही. तो लोकसभेचा गुलाल तुमच्या कपाळी लागणे नाही. हे लक्षात ठेवा तुम्ही. असो मिहिर कोटेचा असो, पियुष गोयल असो, त्यांचा काय पराभव करायचा आपण तो त्यावेळेस करू. पण ह्या अंधभक्तांच्या बुडाखाली या सोशल मीडियावर इतक्या प्रकारचा जाळधूर निघतो ते पाहून मनाला एक प्रकारचं समाधानच वाटतं. जे जे शिवसेनेचे, युवासेनेचे पदाधिकारी सोशल मीडियावर, विशेषतः ट्विटरवर जे जे लढतायत या अंधभक्तांसाठी, त्या सर्वांना एक मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच बनतो. असो, राहिला हा मोदी का परिवार वगैरे ह्या ज्या म्हणी आहेत, मी वारंवार नरेंद्र मोदींना एका गोष्टीवर किंवा अमित शहांना एका गोष्टीवर बोलताना ऐकत असतो, परिवारवाद, वंशवाद. त्यांनी बऱ्याच नेत्यांची नावं घेतली, इंडिया आघाडीतल्या बऱ्याच पक्षांची नावं घेतली की ह्यांना आपापल्या मुलांना, आपल्या नातेवाईकांना राजकारणामध्ये स्थिर स्थावर करायचंय. मला आज एक कळलं नाही, मी सहज त्यांची यादी चालली, जे काही नावं आज आली होती ती यादी ज्यावेळेस मी चालली, मी तुमच्यासमोर काही नावं घेतो. ही जर परिवारवादाची उदाहरणं नसतील तर नेमकं हे तरी काय आहे हे जरा सांगावं अमित शहांनी किंवा नरेंद्र मोदींनी. मग ह्याला जर परिवारवाद म्हणत नसतील तर तुमची परिवारवादाची नेमकी व्याख्या तरी काय आहे? बघा, पहिलं नाव पंकजा मुंडे. आता पंकजा मुंडे या स्वयंभू राजकारणी आहेत का? मग गोपीनाथ मुंडे कोण आहेत? पुढचं नाव सांगतो, अनुप धोत्रे. आता अनुप धोत्रेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मग संजय धोत्रे कोण आहेत? पियुष गोयल. मग वेद प्रकाश गोयल हे कोण आहेत? रक्षा खडसे या कुणाच्या सून आहेत? मग एकनाथ खडसे कोण आहेत? हिना गावित यांना जर लोकसभेची खासदारकीची तिकीट मिळणार असेल तर मग विजयकुमार गावित कोण आहेत? सुजय विखे पाटील. मग राधाकृष्ण विखे पाटील कोण आहेत? रणजित सिंह नाईक. मग हिंदूराव नाईक कोण आहेत? बघा, अशा माझ्याकडे अनेक जागा आहेत. अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं, पूनम महाजन घ्या. मग प्रमोद महाजन कोण आहेत? अरे सगळंच सोडा, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचंच नाव घ्या ना. जर श्रीकांत शिंदे हे लोकसभेचे उमेदवार असतील, क्वेश्चन मार्क तिथे कायम ठेवा बरं का, असतील, जर हे लोकसभेचे उमेदवार असतील तर मग एकनाथ शिंदे कोण आहेत? जर हा परिवारवाद नसेल, कारण इकडेच यांची मी नावं घेतली, हे सारे बाप, किंवा एखाद्या ठिकाणी म्हणजे एकनाथरावांचा जर, एकनाथ खडसेंचा जर अपवाद वगळला, ते सासरे आहेत, इकडे सारे बाप, इकडे सारी मुलं. आता बापानंतर मुलाला खासदार क्या? मग हा जर परिवारवाद नसेल मग व्याख्या तरी काय आहे हे स्पष्ट करा. अतिशय स्पष्ट आहे. हा भारतीय जनता पक्ष रेटून बोलायचं, खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, हा व्यापाऱ्यांचा पक्ष झालेला आहे. हे व्यापारी आहेत सारे, यांना काही नाही पडलंय. जिथे जो मुद्दा योग्य बसेल तिथे तो मुद्दा घालायचा. खरंच ब्रिटिशांमध्ये आणि ह्यांच्यामध्ये काहीच फरक नाही. फोडा राज्य करा ही यांची वृत्ती. जिथे जिथे शक्य होईल ते ब्रिटिश नीती अवलंबतात. अगदी त्या ब्रिटिशचं मी मगाशीच माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. ईस्ट इंडिया कंपनी इथे भारतामध्ये व्यापारी म्हणून आली पण राज्यकर्ते म्हणून गेली. त्यांनी राज्य केलं, आले होते व्यापारी म्हणून. अगदी तसंच भारतीय जनता पक्षामध्ये ह्यांच्यामध्ये एक साम्य आहे. भारतीय जनता पक्ष फक्त व्यापारी म्हणून आला नाही तर हा राज्यकर्ता म्हणून आला आणि व्यापारी म्हणून निघून गेला. आणि याला घालवायचंय, या असल्या व्यापाऱ्यांना आपल्याला घालवायचंय, नाहीतर आपल्या देशाचा खेळ खंडोबा झालाच म्हणून समजायचा. भविष्यामध्ये आपल्याला लोकशाही पाहायला मिळणार नाही. काल परवाच ह्यांच्या दक्षिणेतल्या एका खासदाराचं विधान आहे की जर आमची मेजॉरिटी आली तर आम्ही या देशाचं संविधान बदलून टाकू. इथपर्यंत घाणेरडी यांची वृत्ती यांच्या मनामध्ये, आणि खुल्यामध्ये बोलून दाखवतात हे सारे. हा जर मोदीचा परिवार असेल, हे अशा प्रकारे मोदी परिवार असेल, मग हा परिवारवादच आहे. हा देखील एक परिवारवाद आहे.
तुर्तास मला एवढाच माझा एक मेसेज तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवायचा होता. ज्या ज्या फील्डवर, ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल, रस्त्यावर असेल, ऑनलाईन असेल, सोशल मीडियावर असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल, जिथे जिथे शक्य होईल यांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरे द्यायला सुरुवात करा शिवसैनिकांनो. जर आज उत्तरं दिली नाहीत तर हे आपल्या बुड्यावर, आपल्या डोक्यावर नाचतील. ही जर परिस्थिती तुम्हाला बदलायची असेल तर आतापासूनच उत्तर द्यायला शिका. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या.